शकेल का? विषय थोडा गंभीर झालाय, पण मला विचारायचं होतं की मित्र आणि मैत्रीचं तुमच्या आयुष्यामध्ये काय स्थान आहे? तुमची मैत्री सुद्धा महाराष्ट्राला सुपरिचित आहे. निश्चित मला वाटतंय रक्तानं जुडलेली नाती असतात ती काही परमेश्वरानं दिलेली म्हणा की बाय बर्थ आपण त्याच्या कुटुंबात, पण मैत्रीचं नातं हे इतकं निखळ असतंय की आणि ते पुन्हा घडत असते आपल्या आचरणावर. पुढचा माणूस आपल्या बाबतीत कसा वागतोय, आपण त्याच्या बाबतीत कसं वागतोय, तो आपल्या कामाला कसा पडतोय, आपण त्याच्यासाठी संकटात कसं जाऊन जातोय, आणि तिथून ते त्या ठिकाणी जी नातं आहे ते मैत्रीचं वृद्धिंगत होत राहते. मला राजीवजी एक सांगायचं तुम्हाला आवर्जून, 2019ला ज्यावेळेस मी खासदार म्हणून गेलो, बहुतांश लोकप्रतिनिधीची पद्धत अशी असते की जिथून आमदार आपण झालोय ते आपल्या घरातच द्यायचं. मलाही लहान भाऊ आहे, मला कुणालाही म्हणजे पण आम्ही तिथं काय विचार केला की नाही, आपण घराणेशाहीच्या विरोधात जर बोलत असो तर आपण त्या कृतीतनं दाखवलं पाहिजे ना. आणि मी दाखवलंय. आज मला अभिमान आहे की माझा भाऊ जितक्या ताकदीनं काम करू शकते त्याच्यापेक्षा जास्त ताकदीनं आज कैलास पाटील काम करते. मला आनंद आहे ना, भरे माझ्या घरातलं नसेल, माझा भाऊ नसेल, पण तेवढ्या ताकदीनं काम करते. आणि तुम्हाला सांगतो अशाच पद्धतीनं ग्रामीण भागातलं नेतृत्व सुद्धा पुढे आणलं पाहिजे. मी म्हणजे माझं मी कधी कुठल्या जयंतीच्या वर्गण्या किंवा कुठलं ही राजकारणी माणसाचं असतंय की त्यांनी 1000 रुपये दिले तर तुमचे 2000 आहेत का, असलं नाही. मी मदत कुठं करतो, आम्हाला म्हणजे एक गोष्ट आवर्जून सांगावी लागेल. नीटची परीक्षा झाली होती आणि एक त्या मुलीची आई धुणं भांडी करायची. एकाचा म्हणजे पोरगा होता, त्याचे वडील बेळच्या गाड्यावर होते. 1,00,000 रुपयाची फीस असते ना, ती पण भरायची क्षमता नव्हती. आम्ही ही सगळ्या गोष्टी टाळल्या आणि मी आणि कैलास दादांनी 20,00,000 रुपये 20 पोरांच्या पहिल्या वर्षासाठी ॲडमिशनसाठी आम्ही दिले. खरं तर राजकारणातला कोहिनूर असं तुम्हाला म्हटलं होतं. त्या कोहिनूरला पैलू परिस्थितीने पाडलेले आहेत आणि त्यामुळे त्याची चमक